मित्रांनो, तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे। सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर लगेच ऑनलाईन अर्ज सादर करून द्या। या योजनेसाठी अगोदर ऑफलाईन अर्ज करता येत होते, आता मात्र हळूहळू ज्या सर्व योजना आहेत त्या ऑनलाईन आता येत आहेत। आता अगदी मोबाईलवरून देखील तुम्ही या बांधकाम कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकता। आता सेफ्टी किटसाठी देखील एक लिंक आलेली आहे। या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अगदी घरी बसून किंवा तुमच्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। सेफ्टी किट अर्थात पेटी, ज्याला की सुरक्षा संच असं म्हटलं जातं, तर ह्या पेटी योजनेचा लाभ घेण्यासाठी मी तुम्हाला लिंक देईन, त्या लिंकवरती क्लिक करा। तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही हा ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। पण एक गोष्ट लक्षात घ्या, सेफ्टी किट किंवा इसेन्शियल किट किंवा कोणत्याही ज्या योजना असतात त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ठराविक लक्षांक दिला असतो। हा लक्षांक पूर्ण झाला की मग ते योजना तात्पुरती बंद होते आणि नंतर परत एकदा चालू होते। आता उदाहरणार्थ काही जिल्ह्यांमध्ये सेफ्टी किटचा लक्षांक पूर्ण झालेला आहे, त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये ही योजना जी आहे ती तात्पुरती बंद झालेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे। तर तुम्हाला या पेटीचा लाभ मिळाला नसेल तर तुमचा जो बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक असतो तो एकदा कॉपी करा आणि आता मी जी तुम्हाला लिंक देईल त्या लिंकवरती टच करून क्लिक करून ती वेबसाईट ओपन करा। वेबसाईट ओपन झाल्यावर त्या ठिकाणी तो नोंदणी क्रमांक टाकून बघा। नोंदणी क्रमांक टाकला की त्या ठिकाणी स्पष्ट सांगते की बाबा तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो अर्ज पुढे जाणार नाही। तुम्ही जर लाभ घेतलेला नसेल आणि जर OTP येत असेल तर सगळं सुरळीत आहे, परंतु जर OTP येत नसेल आणि एखादी रेडमध्ये जर सूचना येत असेल की तुमच्या जिल्ह्याचा लक्षांक संपलेला आहे तर समजा तुमच्या इतर जिल्ह्यातील कोणी मित्र असतील तर त्यांना तुम्ही ही लिंक पाठवू शकता आणि त्यांना लाभ देऊ शकता। अर्थात तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो, पण तात्पुरता त्या ठिकाणी ठराविक लक्षांक पूर्ण झाल्यामुळे बंद होऊ शकतो। तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे करायचं काय, आम्ही तुम्हाला लिंक द्यायची, त्या लिंकवरती क्लिक करून एखाद्या वेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये हा लक्षांक पूर्ण झाला तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करता येणार नाही, त्यामुळे अगोदर तुम्हाला ही सूचना या ठिकाणी आपण दिली। चला तर आता पेटी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करतात जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। हे बघा, अशा प्रकारचा हा जो GR आहे, सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी GR बघणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हे बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच अर्थात सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत। तर हे बघा, अशा प्रकारचा हा या ठिकाणी GR आहे। तर या सेफ्टी किटमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात हे तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती पेटी तुम्हाला मिळते, एखाद्या वेळेस ती पेटी उघडलेली असेल आणि त्यामधलं काही साहित्य गहाळ झालेलं असेल तर तुम्हाला काय माहिती त्यामध्ये काय काय असतं, काय काय नाही, कोणकोणते साहित्य असतं। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर हा GR तुमच्याकडे असू द्या। हा GR घ्या। ह्या GR मध्ये स्पष्ट दिलेलं आहे बघा, एक सुरक्षा हार्नेट बेल्ट, सुरक्षा बूट, कानासाठी सुरक्षा प्लग, मुखपट्टी, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, शिरस्त्राण हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, सुरक्षा गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बाटली, स्टीलच्या जेवणाचा डबा, सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग असे 13 प्रकारचे साहित्य या सेफ्टी किटमध्ये असतात, या सुरक्षा संचामध्ये असतात, या पेटीमध्ये असतात। तर ही पेटी घेत असताना या सर्व वस्तू त्या पेटीमध्ये आहेत का याची खात्री करून घ्या आणि जर कमी असेल तर त्या ठिकाणी त्यांना हा GR दाखवा। त्यांना विचारा की बाबा या GR मध्ये एवढे साहित्य दिलेलं आहे, मग आम्हाला साहित्य कमी कसं काय देऊ शकतो। म्हणजे अशा घटना घडली तर तुम्हाला हा GR कामी येऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की त्या पेटीमध्ये किंवा त्या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात। चला तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असणं गरजेचं आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। तुमचा रिन्युअल संपलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही बांधकाम कामगार विभागाच्या या वेबसाईटवर तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे। त्यानंतर आता बऱ्याचदा काय होतं की लिंक सापडत नाही। उदाहरणार्थ इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक संच असेल, भांडे संच असेल किंवा सेफ्टी किट असेल तर याच्यासाठी एक वेगवेगळ्या लिंक आता यायला सुरुवात झालेल्या आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरती या महत्त्वाचे दुवे म्हणून असे पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करा।
सेफ्टी अँड इसेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन. तर ही लिंक आहे. या लिंकवरती क्लिक केलं की अशा प्रकारची ही लिंक ओपन होते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सुरक्षा संच वितरण सेफ्टी किट डिस्ट्रीब्युशन आणि URL मध्ये पण बघत चला. या बघा URL मध्ये स्पष्ट दिलेलं आहे सेफ्टी किट. तर याच लिंकवरती क्लिक करा. इथं तुमचा जो नंबर आहे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ते बघा इथं आलं द वर्कर हॅज ऑलरेडी टेकन द किट. म्हणजेच या कामगारानं ऑलरेडी या किटचा फायदा घेतलेला आहे. ही किट त्या माणसाला मिळालेली आहे. सेफ्टी किट पेटी जी असेल ती त्याला मिळाली. त्यामुळे आता हा अर्जदार परत अर्ज करू शकत नाही. मात्र तुम्ही तुमचा नंबर या पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे. सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जर OTP आला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करत त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. आणि जर तो कोटा पूर्ण झालेला असेल तर कोपऱ्यामध्ये अशी एक लाल रंगाची सूचना येईल की तुमच्या जिल्ह्यासाठी जो लक्षांक आहे तो पूर्ण झालेला आहे. म्हणजेच तात्पुरती जी योजना आहे ती सेफ्टी किट ती त्या ठिकाणी बंद असते आणि नंतर परत एकदा चालू होते. या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता की तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर लगेच सेफ्टी किट सुरक्षा संच किंवा पेटी जे काय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याला म्हणता तर यासाठी लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करून द्या. धन्यवाद.